नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। BSc ॲग्री सीट मॅट्रिक्स अँड कट ऑफ। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना BSc ॲग्रीसाठी सेकंड राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरण्यापूर्वी आपल्या सीट मॅट्रिक्स बघून घ्यायचं आहे। म्हणजेच प्रत्येक कॉलेजला कॅटेगरी वाईज किती सीट आहे त्या बघून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्या कॉलेजचा कॅटेगरी वाईज कट ऑफ पण बघून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओद्वारे आपण संपूर्ण सीट मॅट्रिक्स कशा पद्धतीने बघायचं व कट ऑफ कशा पद्धतीने बघायचं याच्या संदर्भात माहिती बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी गुगल सर्च बारमध्ये MST CET 2026 असे टाईप करायचे आणि त्यानंतर इंटर द्यायचं आहे। इंटर दिल्यानंतर या ठिकाणी cetcell.mahacet.org अशी वेबसाईटची लिंक दिसेल, त्यावरती आपण क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आता वेबसाईट ओपन झालेली आहे। तर वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला उजव्या बाजूला ॲडमिशन पोर्टल फॉर ॲकॅडमिक इयर 2026-27 अशी एक टॅब दिसेल, त्यावरती क्लिक करायचं। त्यावरती क्लिक केल्यानंतर डाव्या बाजूला टेक्निकल एज्युकेशनमध्ये स्क्रोल डाऊन करायचे, खाली यायचं आणि खाली आल्यानंतर ॲग्रिकल्चर एज्युकेशनमध्ये ॲग्रिकल्चर अँड अलाइन कोर्सेसमध्ये BSc फिशरी सायन्स, BSc हॉनर्स ॲग्रिकल्चर, BSc हॉनर्स हॉर्टिकल्चर, BSc हॉनर्स कम्युनिटी सायन्स, BSc हॉनर्स ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट, BSc हॉनर्स फॉरेस्ट्री, BTech ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, BTech फूड टेक्नॉलॉजी आणि BTech बायोटेक्नॉलॉजी असे ऑप्शन दिसतील। तर त्यावरती आपण क्लिक करायचं आहे कुठल्या एका याच्यावरती। त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपली वेबसाईट ओपन झालेली आहे। तर मित्रांनो, वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी नोटिफिकेशनमध्ये सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड 2 अशी एक टॅब दिसेल, त्या टॅबवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता आपली जी वेबसाईट ओपन झाली त्याची लिंक पण मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलं आहे, आपण तेथून पण आपलं सीट मॅट्रिक्स आणि कट ऑफ बघू शकता। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड 2साठी युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची। या ठिकाणी तुम्हाला 4 युनिव्हर्सिटी दिसणार आहे, राऊरी युनिव्हर्सिटी, दापोली, परभणी युनिव्हर्सिटी, त्यातली एक युनिव्हर्सिटी तुम्ही सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर कोर्सेसमध्ये तुम्हाला कोर्सेस दिसणार आहे, BSc ॲग्री, हॉर्टिकल्चर, BTech बायोटेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी वगैरे, त्यात आपण एक कोर्स सिलेक्ट करायचा आणि कॉलेजेसमध्ये तुम्हाला सर्व कॉलेजेसची लिस्ट इथे सिलेक्टवरती क्लिक केल्यानंतर दिसणार आहे। त्यापैकी एक कॉलेज आपण सिलेक्ट करायचे, समजा 11325 कोडचं कॉलेज आहे, तिचे आपल्याला ॲडमिशन घ्यायचं। तर ते कॉलेज कोड ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॉलेज कोड दिसणार आहे, कोटा टाईप दिसणार आहे, कॅटेगरी आहे, त्यानंतर स्पेशल कॅटेगरी आहे। स्पेशल कॅटेगरीनंतर आपल्याला या ठिकाणी कॅटेगरी वाईज किती सीट्स आहे त्या या ठिकाणी दिसत आहे। समजा NTC एक जागा आहे, OBCसाठी एक जागा आहे, EWS एक जागा व्हॅकन्सी आहे। त्यानंतर या ठिकाणी OBCसाठीचा कट ऑफ पण दिलेला आहे 77.94, पुढे समोर कट ऑफ पण दिलेले आहे। त्यानंतर इथं ओपनच्या 3 जागा आहेत, 118चा कट ऑफ आहे। या ठिकाणी गव्हर्मेंट कॉलेज आहे आपलं ते। तर त्या ठिकाणी सुरुवातीला SC कॅटेगरीसाठी 112.18चा कट ऑफ आहे। त्यानंतर ST कॅटेगरीसाठी 107.35चा कट ऑफ आहे, 2 व्हॅकन्सी आहे। त्यानंतर हे आपलं BSc ॲग्रिकल्चरसाठीच होतं। आता या ठिकाणी आपल्याला फूड टेक्नॉलॉजीसाठी बघायचं असेल तर या ठिकाणी कॉलेजेसमध्ये जेवढे पण कॉलेज आहे फूड टेक्नॉलॉजी तेवढेच आपल्याला दिसणार आहे, त्यापैकी एक कॉलेज आपण सिलेक्ट करायचं आहे। ते कॉलेज सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आता फूड टेक्नॉलॉजीसाठी SC कॅटेगरी आहे, त्यासाठी 2 व्हॅकन्सी आहे। त्यानंतर इथे B म्हणजे बॉईज, F म्हणजे फिमेल दिलेला आहे। त्यानंतर ओपन कॅटेगरीचं कट ऑफ दिलेलं आहे, समोर कट ऑफ पण शेवटच्या कॉलममध्ये दिलेला आहे। तर आता या ठिकाणी BTech फूड टेक्नॉलॉजी झालं, त्यानंतर तुम्ही त्याच पद्धतीत तुम्ही बायोटेक्नॉलॉजीचं पण कोर्स सिलेक्ट करायचा आहे, कॉलेज सिलेक्ट करायचं आहे, युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची। समजा तुम्हाला राऊरी सोडून दुसरी युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची तर ती सिलेक्ट करू शकता, त्याचे कॉलेजेस बघू शकता। तर अशा पद्धतीने मित्रांनो, या ठिकाणी आपण सर्व कॉलेजचं तुम्ही या ठिकाणी कॅटेगरी वाईज तुमच्या व्हॅकन्सी बघू शकता, त्यामध्ये जेंडर वाईज आहे बघू शकता तुम्ही, बॉईजसाठी आहे की फिमेलसाठी आहे, आणि त्याचा कट ऑफ पण बघू शकता। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला सेकंड राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरण्यापूर्वी कॉलेजचं सीट मॅट्रिक्स आणि त्याचे कट ऑफ बघून घ्यायचे। तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।